बघितलं का माझ्या शांतपणेचा फायदा. मी शांत राहिली तरी बी ह्यांना त्रास होतोय, बोलायला लागली तरी बी ह्यांना त्रास होतोय. काय करू, माझं डोकंच चाललं नाही. शांत राहिलं, ह्या माणसाला प्रत्युत्तर द्यायचं नाही म्हणलं, ह्या माणसाला काय बोलायचं नाही म्हणलं. आपलं आपण करायचं, खायचं, लेकरा बाळासनी घालायचं, करून ठेवायचं, खाऊ बापडी नाही बसू बापडी. म्हणून माझी मी शांत आहे. पण तीनदा मी 1004 वेळा सांगितलं, खोटं मात्र बोलू नये. काय असेल ते खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. पण खोटं बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. कसं होतंय, खोटं बोलल्याशिवाय चैन पडत नाही. मला काय ताणून धरायचं नाही, त्यांच्या संग भांडण करायचं नाही. जी खरं आहे ती मी सांगते. आता त्या घटनेला 15 दिवस झालं. माझ्या एवढं काय वार हाय, वार हाय लक्षात. कारण गावातल्या बाजारला गेलती म्हणल्यानंतर ती बुधवार होता. आदल्या दिवशी मी गावातल्या बाजारला गेलती तिला स्कूटीवर घेऊन. तर फक्त माळवं आणलं. तिला म्हणलं गावातनं किराणा घेऊया, तर ती नाही म्हणली दिगंचितनं आणायचा. मग दुसऱ्या दिवशी किराणा आणायला जाणार होतो आम्ही. तर तोपर्यंतच भाकरी चालू होत्या. विचार करा, सकाळच्या भाकरी चालू होत्या माझ्या. तोपर्यंतच भाकरी थापत होती, चुलीव भाकर होती, ताटात पीठ होतं. तसंच जाग्यावर सोडून मला हाकलून दिलं. मी बी रागाच्या झेटीत भरली बॅग काना आणि गेली. मग किराणाचा बाजार कोणी दिला तिला भरून? माझं भूत आलतं काय माघारी तिला बाजार द्यायला? पहिला शब्द माणसाचा की हिनं बाजार दिला. ही घरातलं वाटती, हिला परपंचाची अक्कल नाही, त्याला डब्यातलं वतून देते. आता कांदा उघड्यावर ठेवल्यात आणि आता त्याला कोण मालक नाही. वाऱ्याला मी कांदा ठेवल्यात. हवा येते इकडून तिकडून. इथं ह्या कट्ट्यावर ठेवल्यावर फरशीचं मात्र होतं. एखादा कांदा जर खाली नसला तर फरशीचं मात्र होतंय. इथं तर आणून मी काय पत्र ठेवू शकत नाही, त्या पत्र्यावर ठेवू शकत नाही, फरशीवर. पोरं ठोर आहे ती, खेळते ती, लागलं केलं, कांदा आपटलं आदाळलं, नाचत्यात आहे ती. नाच का कांदा आहे शेवटी. म्हणून मी विचार करून मी तिथं ठेवल्यात. मनानं काम केलं, चांगलं केलं, वाईट केलं बघवत नाही. बाजार आणला नाही तुम्ही, महिना नाही आणू द्या, 2 महिने नाही आणू द्या, मला काय घेणं दे नाही. मी हे करत राहणार, हे करणार. तुम्ही आणा ठेवा, काय बी करा. कवा गेले ते बाजारला म्हणून गाडी काढून मोठी, अजून पत्या नाही. पुरी म्हणत होत्या पप्पा गेले तर बाजारला खायला आणायला सांगितलंय. आणू म्हणती कॅडबरी आणायला सांगितले, गुड्डी म्हणती गुलाबजामुन आणायला सांगितलंय. आणाय सांगितलंय, आणाय गेल्यात का नाही तर कुणाला ठावाय. जेव्हा घरी बाजार येईल तेव्हाच मी म्हणेल बाजार आणाय गेला. मोकळा आहे का ह्यात? मोकळा आहे, ह्यात काय सुद्धा नाही. बाजारासाठीच, बाजार ठेवायसाठीच घेतलं होतं. कणगी घेतल्यामध्ये बाजरी झाल्या त्यावेळेस बाजार ठेवायला घेतलं होतं. ह्यात काहीच नाही. नाही तर नाही. तुरीची डाळ होती, तुरीची डाळ त्या दिवशी येत बटाटे आणली होती. बटाट, वांगे ती घरचीच करत बसली. चटणी आहे, तेल होतं थोडंसं, किटली 2 किटली अजून बी आहे डब्यात त्याला. त्याचंच आपलं चालवलं कसं तरी. चटणी मीठ आहे, घरातला निरमा संपला आहे. साबण आहे, त्या साबणानं कापड धुती. शॅम्पू नाही तर कोलगेट नाही. कोलगेट नाही म्हणल्यावर काल सकाळी आणली होती कोलगेटची टूप. काल सकाळी ती पाहुणी आलती ना, पांडुदादा ही होती काल, त्याच्यामुळं काल कोलगेटची टूप गावातनंच आणली होती. ती बी एवढी टूप छोटी आणली होती, 10-15 वाली होती का 20 वाली होती कुणाला ठाव. ती टूप आणली होती. पण मी तिकडून ज्यावेळेस आले त्यावेळेस घरात काहीच नव्हतं. मी साखर तेवढी आणली, झालं. चहा पाण्याला पाहुणे आलं, चहा पाण्याला तर लागतंय की, दुसरं काय नाही. काय करायचं, माझं तर डोकं हँग झालंय. मी बोलली का सगळी म्हणते ती पूनम बोलती, पूनमला लय तोंड हाय, नवऱ्यासंग बोलायचं हिला वळण हाय, अक्कल नाही. जी गोष्ट मी केलीच नाही
ती माझ्या विनाकारण लादून दिल्यावर मला राग येईल का नाही सांगा तुम्ही. तरी बी मी बोलायचंच नाही, जाऊ द्या मरू द्या, काय बोलतच नाही त्यांना. पण ती गोष्ट खोटी आहे एवढं तर सांगू शकते का नाही? का एवढा बी अधिकार नाही मला, माझं मत मांडण्याचा बी अधिकार नाही. पोरांपाशी सांगते बाजार संपलाय, मग काय करू? काल पाहुणी होती घरात, आणलं काय किरकोळ किरकोळ, शेंगदाण नाही तर भाजीला, काय नाही, काय करायचं मग? किती बी केलं, काय जरी केलं तरी माझंच तोंड दिसतंय. मी चांगलं बोलली वाईट बोलली तरी मला समजत नाही काय बोलावं आणि काय नाही. त्याच्यामुळे मी शांत बसते. कुणाचं एक नको दोन नको, आपल्या डोक्यात चालतंय ते चालू द्यायचं, फक्त वाकायचं नाही. काय विचार यायच्या तर ते येऊ द्या, काय खेळायचं ते विचार तेवढं खेळू द्या डोक्यात. आपल्यामुळं कुणाला नाही त्रास झाला म्हणजे बास की, आपल्याला किती का होईना त्रास. आधीच सगळी म्हणते ती माझ्यामुळं सगळ्यासनी त्रास होतोय. कुणाला त्रास होणार नाही असं वागायचं. मग आता असं वागायचं ठरवलं तरी बी त्रास होतोयच. किती जरी मी म्हटलं का नाही माझ्यामुळं कुणाला त्रास होणे, तरी पण त्यांना त्रास होतोय. माझ्या शांत राहण्याचा पण त्रास होतोय. मी बडा केलं तरी बी त्रास होतोय. कसं राहायचं मग? रोज उठून माझ्या मोहर एकच प्रश्न पडतो, कसं होईल, कसं नाही. आयुष्य अजून पुढं लय आहे, काय होईल आयुष्याचं? पोरी ठोरी आहे ते आपल्या, लय काय 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 विचार येतात मनात माझ्या. पण तसंच लाईट गेली होती बघा. लाईट आली लगेच. रोज लय वेळ जायची पण आज लगेच आली, 5 मिनिटाच्या आत तर लगेच लाईट आली. आज रोज अर्धा पाऊण तास यायची. आणि ही टायमिंगच आहे नेमकं. माणसं स्वयंपाक करून जेवत्या खायत्याचं टायमिंग आहे का त्याला बरोबर लाईट घालवते ती. काय होतं ह्या लाईटीवाल्यासनी बी काय माहिती. आणि नेमकं बरं का, उन्हाळा लागला का लोड शेडिंग कसलं करते ती, कशामुळं करते ती अशी कुणा ठाव. दिवसाची जर लाईट नसली पाण्याची तर दिवसभर लाईट नसते. सकाळी जर झोपेतनं उठायच्या आधीच लाईट जाते, 6ला लाईट जाते, ती पुन्हा 10लाच 3 फ्यूज लाईट येते पाण्याची मोटराची. मग ते गेली म्हणजे जाते बी आदनं मधनं, नाही म्हणजे मग टिकली म्हणजे टिकते बी, असं आहे. पुन्हा जेव्हा तर रात्रीची दिवस ही असली ना पाण्याची लाईट मोटराची, दिवसभर लाईट नसते. मग आता दिवसाची मोटराची असल्यावर रात्रीची देते तरी अंधार असते म्हणून लाईट उपयोगाला येते ना, दिसतंय का दिसत नाही म्हणून. गावाकडनी आहे बरं का, 24 तास लाईट आहे त्या गावातनी. आणि वाड्या वस्त्यालाच असं केलं या. वाड्या वस्त्याला तर तुम्ही सांगा लाईटीची गरज असते का नाही? गावात कशाला गरज आहे लाईटीची? गावात सारी जवळजवळ साऱ्यांची घरं असते. ते रानात कसं ह्याचं घर ह्या कोसाला, त्याचं घर त्या कोसाला. लाईट असली म्हणजे जरा भ्या नाही काय नाही. लाईट गेली म्हणजे आहेच की अंदा इंदाचं भ्यायचं, काट्याचं रानात शेतामाळ्यात जवळपास घराच्या अवतभोवतनं. असं बरं द्या. मी बी काय स्वयंपाक केलाच नाही, हाही सकाळचं काय थोडंफार खाल्लं खाऊ. आणि नाहीतर मी इथं करायची ती शिळं पडायचं आणि ती यायचं खाऊन. त्याच्यामुळं काहीच केलं नाही. करू द्या नाही तर बसू द्या. आता झोपायचं काम करायचं, मला बी भूक नाही. निवांत झोपायचं. तर